जय महाराष्ट्र मित्रांनो स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे। काही ॲप्स तुम्हाला आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात ओढू शकतात। या ॲप्सच्या माध्यमातून स्कॅमर्स तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमच्या बँक खात्याला नुकसान पोहोचवू शकतात। अमेरिकेच्या सुरक्षा संस्था FBI ने या संदर्भात इशारा दिला असून अँड्रॉइड आणि आयफोन वापरणाऱ्यांनी सतर्क राहावे असे देखील सांगितले आहे। तर मित्रांनो, कोणकोणते हे ॲप्स आहेत त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, फसवणूक करणारे ॲप्स सुरुवातीला अत्यंत विश्वासार्ह दिसतात, मात्र एकदा हे ॲप्स डाउनलोड केल्यावर ते तुमच्याकडून अनेक महत्त्वाच्या परवानग्या मागतात। या परवानग्यांच्या मदतीने ते तुमच्या खासगी माहितीवर हात मारू शकतात। FBI ने 18 जानेवारी रोजी अहवाल सादर केला, ज्यामध्ये अनेक बँक खाती हॅक झाल्याचे आढळले आहे। गुगल आणि ॲपल त्यांच्या ॲप्सच्या धोरणांमध्ये बदल करत असूनही स्कॅमर्स अजूनही या पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहे। FBI ने या प्रकरणाला फॅन्टम हॅकर असे नाव दिले आहे। एकदा हे स्कॅमर्स तुमची माहिती मिळवतात, त्यानंतर ते बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात। तुमच्या खात्यावर हॅकिंगचा प्रयत्न झाला आहे असे सांगून हे तुम्हाला सुरक्षिततेसाठी पैसे दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगतात। यामुळे अनेक लोक घाबरून त्यांच्या जाळ्यात अडकतात। याशिवाय तांत्रिक मदतीच्या नावाखाली देखील फसवणूक केली जाते। FBIच्या मते व्हॉट्सअप किंवा SMS द्वारे आलेल्या लिंकवरून कोणतेही ॲप्स डाउनलोड करू नका। ईमेल किंवा APK फाईलद्वारे आलेल्या ॲप्सपासून दूर राहा। थर्ड पार्टी ॲप स्टोअर्समधून कोणतेही ॲप्स डाउनलोड करू नका। सोशल मीडियाद्वारे आलेल्या लिंकवरून ॲप्स डाउनलोड करू नका। कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा। ॲप विकसित आणि इतर युजर्सच्या रेटिंग्स व प्रतिक्रिया नक्की वाचा। बँकिंग किंवा आर्थिक ॲप्स केवळ बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील QR कोड स्कॅन करूनच डाउनलोड करा। गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर स्कॅमर्स चुकीचे ॲप्स अपलोड करतात, त्यामुळे अशा ॲप्सवर डाउनलोड करण्याआधी योग्य माहिती घ्या। स्मार्टफोनचा वापर सध्या वाढला आहे तितकाच त्याचा धोका देखील वाढला आहे, म्हणूनच कोणत्याही ॲप्सच्या डाउनलोड करण्याबाबत सावधगिरी बाळगणे अतिशय गरजेचे आहे। तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी हा इशारा गांभीर्याने घ्या आणि फसवणूक टाळा। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या ॲप्लिकेशनच्या बद्दल सविस्तर अशी माहिती मिळून जाईल। आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।